Hello everyone, now we start the third and last lecture of the chapter Living World and Classification of Microbes. तर आज आपण या चॅप्टरमधल्या शेवटच्या लेक्चरला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी सुरुवातीच्या 2 लेक्चरमध्ये आपण कशाचा अभ्यास केला, कोणकोणत्या गोष्टी आपण समजून घेतल्यात त्याचं एकदा रिव्हिजन आपण करूया. या पाठामध्ये सर्वात प्रथम आपण बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, नंतर क्लासिफिकेशनची आवश्यकता काय आहे हे आपण पाहिलं. नंतर ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी करण्याचा प्रयत्न केला त्याचा अभ्यास आपण इन हिस्ट्रीमध्ये केला. त्याच्यानंतर आपण सर्वात महत्त्वाचा पॉईंट या चॅप्टरमधला विटॅकर यांनी जो क्रायटेरिया वापरला, त्यांनी 5 जे क्रायटेरिया वापरलेत क्लासिफिकेशन करण्यासाठी 1, 2, 3, 4 आणि 5 याच्या अनुषंगाने त्यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं 5 भागामध्ये जी विभागणी केली ते भाग आपण पाहिलेत. एक आहे मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी आणि ॲनिमिलिया. त्याच्यानंतर ज्या विटॅकर यांनी जे क्लासिफिकेशन केलं त्या क्लासिफिकेशनमधले पहिले 3 किंगडम आहेत की ज्याच्यामध्ये किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, त्याच्यानंतर थर्ड वन दॅट इज द किंगडम फंगी. या 3च्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिल्यात. त्यानंतर आज आपल्याला अभ्यास करायचा आहे दॅट इज द क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. सर्वात महत्त्वाचा हा भाग जो आहे या चॅप्टरमधला. तर याच्यामध्ये आपण आता सध्या क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्सला सुरुवात करणार आहोत. अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर लार्जेस्ट इन नंबर अँड हेन्स दे आर क्लासिफाईड ॲज फॉलो. तर पृथ्वीवर जेवढे ऑर्गॅनिझम आहेत त्या ऑर्गॅनिझममध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून हे मायक्रो ऑर्गॅनिझम परत आपल्याला इथे खाली क्लासिफाय केलेले पाहायला मिळतात. सर्वात प्रथम मायक्रो ऑर्गॅनिझमचे आपल्याला 2 भाग दॅट इज द प्रोकॅरियोट्स अँड यूकॅरियोट्स. या आधीच्या दोन्ही लेक्चरमध्ये आपण जे शब्द जे आहेत यांची आपण डेफिनेशन माहिती चांगल्या प्रकारे घेतलेली आहे. तर प्रोकॅरियोट्स कोणाला म्हणतो आपण की ऑर्गॅनिझम विच हॅज नायदर न्यूक्लियर विथ अ मेम्ब्रेन नॉर अदर स्पेशलाइज्ड ऑर्गॅनेलिज. म्हणजे प्रोकॅरियोट्समध्ये न्यूक्लियस असतो पण त्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन राहत नाही आणि बाकीचे जे सेल ऑर्गॅनेलिज आहेत ते सुद्धा आपल्याला त्याच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही. इन दिस प्रोकॅरियोट्स न्यूक्लियस इज लेस डेव्हलप असं आपण म्हणू शकतो. देन सेकंड पार्ट दॅट इज द यूकॅरियोट्स. तर यूकॅरियोट्समध्ये आपल्याला न्यूक्लियस वेल डेव्हलप विथ द न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड इनसाइड द सेल देअर इज द प्रेझेन्स ऑफ द सम सेल ऑर्गॅनेलिज. त्याच्या आतमध्ये आपल्याला सेल ऑर्गॅनेलिज सुद्धा पाहायला मिळतात. म्हणजे फर्स्ट जो आहे त्यांनी जी आपण पहिला जो मुद्दा आहे की स्ट्रक्चर ऑफ सेल याच्या हिशोबाने इथं क्लासिफाय केलेलं पाहायला मिळतं. नंतर या प्रोकॅरियोट्समध्ये बॅक्टेरिया, देन यूकॅरियोट्समध्ये इथे आपण जर पाहिला तर पहिला जो भाग आहे दॅट इज द प्रोटिस्टा, देन फंगी अँड देन अल्गी. दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. आता याच्यामध्ये आपल्याला इथं कॅरेक्टरिस्टिक्स पाहायचे आहेत बॅक्टेरियाचे. तर बॅक्टेरियाचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहण्याआधी आपण इथे आपल्याला युनिट दिलेले आहेत आणि या युनिटचा उपयोग आपल्याला हे समोरचे कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत बॅक्टेरिया, व्हायरस, अल्गी आणि फंगी, प्रोटोझोआसचे पाहण्याताना त्याची साईज काय हे कळण्यासाठी हे युनिट्स आपण समजून घेऊया. इथे दिलेलं आहे 1 मीटर इज इक्वल टू 10⁻⁶ मायक्रोमीटर and 1 meter is equal to 10⁹ नॅनोमीटर. दीज आर द युनिट्स. आता हे युनिट जे आहेत हे आपल्याला अभ्यास याच्यासाठी करायचा आहे की मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे तर यांची साईज एकतर मायक्रोमीटरमध्ये किंवा नॅनोमीटरमध्ये मोजताना आपल्याला पाहायला मिळते. तर चला करूया. सर्वप्रथम आपण बॅक्टेरियाचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया. आता याची सर्वात आधी इथं ब्रॅकेटमध्ये आपल्याला दिलेली आहे साईज ऑफ बॅक्टेरिया दॅट इज द 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. म्हणजे हा 1 मायक्रोमीटरपासून तर 10 मायक्रोमीटर इतकी साईज आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळते. त्याच्यामधला पहिला मुद्दा युनिसेल्युलर, इंडिपेंडंट, पॅरासिटिक ऑर्गॅनिझम, समटाईम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलोनीज. सर्वात महत्त्वाचा मुद्दा पहिला युनिसेल्युलर आहे म्हणजे एका सेलपासून बनलेला आहे. इंडिपेंडंट, काही वेळा हा आपल्याला स्वतंत्र एकटासुद्धा पाहायला मिळतो आणि बऱ्याचदा एकापेक्षा जास्त एकत्र बॅक्टेरियासुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर इथे एक शब्द आलेला आहे पॅरासिटिक. पॅरासिटिक मीन्स व्हॉट. आता याला पॅरासिटिक म्हणजे नेमकं काय, तर आपल्या असं लक्षात येईल की हे काही ऑर्गॅनिझम काही बॅक्टेरिया असे आहेत की जे दुसऱ्या प्राण्यांच्या आतमध्ये राहताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच इट्स लिव्ह इन अदर ऑर्गॅनिझम्स. तर दुसऱ्या प्राण्यांच्या आतमध्ये राहून हे स्वतःचं आयुष्य जगत असतात. दीज आर कॉल्ड पॅरासिटिक. देन सेकंड कॅरेक्टर
बॅक्टेरियाचा सेकंड कॅरेक्टर. बॅक्टेरियल सेल्स इज अ प्रोकॅरियोटिक सेल with a cell wall but distinct nucleus or cell organelles are absent. प्रोकॅरियोटिक, आता प्रोकॅरियोट्स म्हटलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये सरळ सरळ न्यूक्लियस वेल डेव्हलप राहत नाही. त्याच्यानंतर याच्या महत्त्वाचा मुद्दा की याला सेल वॉल राहते. बॅक्टेरियाला सेल वॉल आपल्याला पाहायला मिळते. देन थर्ड पॉईंट, दे रिप्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फिजन. आता त्यांचं रिप्रोडक्शन जे आहे आपल्याला रिप्रोडक्शनचं जे आहे तर 2 भागामध्ये रिप्रोडक्शन होताना पाहायला मिळतं, जे तुम्हाला 9वी आणि 10वीमध्ये त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. रिप्रोडक्शनमध्ये एक आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरं आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता याच्यामध्ये जे रिप्रोडक्शन ज्यांनी म्हटलेलं आहे बायनरी फिजन, म्हणजे जी एक सिंगल सेल आहे, कारण इथे आपण माहिती आहे की युनिसेल्युलर म्हटलेलं आहे. तर सिंगल सेल जेव्हा ही वेल डेव्हलप होते, ही वेल डेव्हलप झाल्यानंतर ही जी सेल आहे ही सेल आपल्याला हळूहळू 2 भागामध्ये अशी डिवाईड होताना पाहायला मिळते की आतमधला जो न्यूक्लियस आहे हा न्यूक्लियससुद्धा सायटोप्लाझमसुद्धा 2 भागात डिवाईड होताना दिसतो. आणि एक स्टेज अशी येते की या सिंगल सेलचे 2 वेगवेगळ्या सेल तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा प्रकारे या बॅक्टेरियामध्ये आपल्याला त्यांचं रिप्रोडक्शन होताना पाहायला मिळतं. परत ही जी सेल आहे ही सुद्धा काही कालांतराने एकापासून 2 वेगवेगळ्या सेल तयार करतात आणि अशा प्रकारे त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होताना पाहायला मिळतं. अँड दॅट रिप्रोडक्शन इज कॉल्ड अ सिम्पल बायनरी फिजन. याच प्रकारच्या रिप्रोडक्शनला सिम्पल बायनरी फिजन असं सुद्धा म्हटलं जातं. देन फोर्थ पॉईंट, इन फेवरेबल कंडिशन बॅक्टेरिया ग्रोज विगरसली अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. आता बॅक्टेरियाचे जर आपण जे कॅरेक्टर पाहतो याच्यामधला सर्वात महत्त्वाचा चौथा मुद्दा की याला जर फेवरेबल कंडिशन जर असेल तर यांची संख्या दर 20 मिनिटाला दुप्पट होत जाते. इमॅजिन करा की समजा एखाद्या ठिकाणी जर 10 बॅक्टेरिया आहेत आणि त्याला सुटेबल असं जर वातावरण मिळालेलं असेल तर लगेच त्या 10 बॅक्टेरियाच्या 20 बॅक्टेरिया होतात 20 मिनिटामध्ये. परत नंतरच्या 20 मिनिटामध्ये 20च्या 40 होतात, नंतरच्या 20 मिनिटामध्ये 40च्या 80. अशा प्रकारे त्यांची संख्या दुप्पट होताना आपल्याला पाहायला मिळते. अँड दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स इन केस ऑफ बॅक्टेरिया. आता याचे बॅक्टेरियाचे काही इथे आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये एक आहे कोकस पहिला, इट इज द स्पेरिकल. देन सेकंड इट्स लुक लाईक अ रॉड शेप, जे आपल्याला याला रॉडसारखा पाहायला मिळतो. हा जो आहे हा कॉमासारखा पाहायला मिळतो. आता याच्या जर आपण नाव पाहिलं तर कोकस, देन कोकस बॅसिलस, दिस इज द बॅसिलस, दिस इज द विब्रिओ, अँड दीज आर द स्पिरिलम. दीज आर द सम एक्झाम्पल्स ऑफ बॅक्टेरिया अँड दीज आर द टोटल कॅरेक्टरिस्टिक्स इन केस ऑफ बॅक्टेरिया. त्याच्यानंतर सेकंड ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, दीज आर द प्रोटोझोआज. आता याची साईज जर पाहिली तर ॲप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर. तर प्रोटोझोआज जे आहे तर प्रोटोझोआची साईज 200 मायक्रोमीटर. म्हणजे आपण जर विचार जर केला तर बॅक्टेरियापेक्षा हे आपल्याला मोठे पाहायला मिळतात. तर याचा पहिला कॅरेक्टर आपण पाहूया. प्रोटोझोआन्स आर फाउंड इन सॉइल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. Some are found in the body of other organism and are pathogenic. आता इथे आपण जर पाहिलं तर हे कुठे कुठे आढळतात, एक तर सॉईलमध्ये, त्याच्यानंतर फ्रेश वॉटर म्हणजे रिव्हर पॉन्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, अँड सी वॉटर म्हणजे सॉल्ट वॉटरमध्ये सुद्धा आपल्याला प्रोटोझोआज खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. त्याच्यानंतर काही असे आहेत की ते आपल्याला काही दुसऱ्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये सुद्धा दिलेलं आहे. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम, दुसऱ्या प्राण्यांच्या बॉडीमध्ये सुद्धा आपल्याला ते पाहायला मिळतात. अँड इथं त्याला एक म्हटलेलं आहे पॅथोजेनिक, दे कॉजेस द डिसीज. जे आजार होण्यासाठी हे खूप मोठ्या प्रमाणात जे प्रोटोझोआस आहे हे कारणीभूत आपल्याला पाहायला मिळतात. अँड दीज आर द फर्स्ट कॅरेक्टर इन केस ऑफ प्रोटोझोआ. सेकंड, दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विथ युकॅरियोटिक सेल. युनिसेल्युलर आहे आणि युकॅरियोटिक आहे, म्हणजे याच्यामध्ये न्यूक्लियस वेल डेव्हलप आहे, न्यूक्लियसला न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे आणि सेल ऑर्गॅनलीज याच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दीज आर द सेकंड कॅरेक्टर. देन थर्ड वन, देअर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन द सेल स्ट्रक्चर, ऑर्गन ऑफ लोकोमोशन अँड मोड ऑफ न्यूट्रिशन अमंग प्रोटोझोआस. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये पेशी रचना असेल, त्यांच्या हालचालीचे अवयव असतील, त्याची पोषण पद्धती असेल, यात आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात विविधता पाहायला मिळते. म्हणजे जेवढे प्रोटोझोआस याचे सर्वांचे लोकोमोशनचे ऑर्गन सारखेच असतील असं नाही आहे.
त्याच्यानंतर त्याचं सेल स्ट्रक्चर हे सुद्धा काही प्रमाणात वेगळं असू शकतं. त्यांचं जे पोषण पद्धती आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला याच्यामध्ये विविधता असलेली पाहायला मिळते. अँड दिस इज द थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स इन केस ऑफ प्रोटोझोआ. देन फोर्थ वन, these organisms reproduce by simple cell division. जे मी तुम्हाला आधी एक्सप्लेन केलं की ज्याच्यामध्ये आपण शब्द प्रामुख्याने इथं उल्लेख केलेला होता सिम्पल बायनरी फिजन, ते सुद्धा इथेच आपण त्याला सिम्पल सेल डिव्हिजन हे सुद्धा म्हणू शकतो की इथे सुद्धा सिंगल सेल राहते, त्याच्या आतमध्ये न्यूक्लियस असेल, तो न्यूक्लियस जो आहे हा हळूहळू 2 भागामध्ये डिवाईड व्हायला सुरुवात होतो आणि नंतर हा 2 भागामध्ये तुटून आतमधला सायटोप्लाझम न्यूक्लियस हा सेपरेट होऊन 2 सेल तयार झालेल्या पाहायला मिळतात आणि अशा प्रकारे प्रोटोझोआ जे आहेत ह्या रिप्रोड्यूस होताना आपल्याला पाहायला मिळतात. आता इथे आपण याला पॅथोजेनिक म्हटलेलं आहे, म्हणजे आपल्याला आजार होण्याचा कारणीभूत आहे. तर इथे आपण एक्झाम्पल मार्फत कशा प्रकारे आजार होतात तो सुद्धा मी दिलेला आहे. फोर्थ पॉईंट, दीज ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय द सिम्पल सेल डिव्हिजन, जे आपण पाहिलं. आता इथे एक्झाम्पल अमिबा जो दिलेला आहे, पॅरामोसियम आहे. आता याच्यामध्ये अमिबा आणि पॅरामोसियम फ्री लिव्हिंग इन अ डर्टी वॉटर. अमिबा आणि पॅरामोसियम जे आहेत हे जे आपण डर्टी वॉटर घाण पाण्यामध्ये हे आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड आहे अँटामिबा हिस्टोलायटिका कॉजेस अमिओबियासिस. आता हा जो आहे भाग याच्यामध्ये आपल्याला जो आजार होतो अमिओबियासिस हा ज्याच्यामार्फत होतो, दॅट इज द एंटामिबा हिस्टोलायटिका, याच्यामार्फत जो आजार होतो याच्यामध्ये हा जो आजार आहे हा याचे जर सिम्पटम जर पाहिलेत हा प्रामुख्याने आपल्याला स्टमकचा आजार राहतो की आपल्याला पोट दुखणे, त्यानंतर डायरियासारखा याच्यामार्फत हा आजार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. देन थर्ड वन, दॅट इज द प्लाझ्मोडियम वायवॅक्स. प्लाझ्मोडियम वायवॅक्स कॉजेस मलेरिया. आता इथं शब्द आलेला आहे मलेरिया. मलेरिया याच्या बाबतीत आपण बऱ्याचदा अभ्यास केलेला आहे आणि आपण हा आजार मॉस्किटोच्या मार्फत पसरतो असं आतापर्यंत शिकलेलो आहे. आणि इथे तुम्ही थोडे कन्फ्यूज झालेले असाल की इथे तर प्लाझ्मोडियम विवॅक्सच्या मार्फत मलेरिया होतो असं म्हटलेलं आहे अँड दिस इज द प्रोटोझोआस. ॲक्च्युली डासांच्या मार्फतच तो होतो, कारण ज्या व्यक्तीला मलेरिया झालेला आहे त्या व्यक्तीला जेव्हा डास चावतात तेव्हा त्याच्यामधून जे ब्लड सक करतात, रक्त शोषून घेत असताना हा जो प्लाझ्मोडियम विवॅक्स आहे हा त्या ब्लडसोबत त्या डासाच्या बॉडीमध्ये येतो आणि जेव्हा तो डास हेल्दी पर्सनला चावतो किंवा त्याच्यामधलं ब्लड सक करायसाठी जातो तेव्हा तो त्याच्या बॉडीच्या आतमध्ये पेनिट्रेट होतो आणि अशा प्रकारे हा आजार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होताना आपल्याला पाहायला मिळतो. देन थर्ड वन युग्लिना, त्याच्यासमोर यांनी ऑटोट्रॉपिक लिहिलेलं आहे. म्हणजे ऑटोट्रॉपिक ह्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो, म्हणजे याच्या आतमध्ये निश्चितच क्लोरोप्लास्ट असेल आणि विथ द हेल्प ऑफ द फोटोसिंथेसिस प्रोसेस they can make their own food material and hence Euglena is autotrophic and these are the characteristics in case of protozoa. त्याच्यानंतर आपल्याला ज्याचा अभ्यास करायचा आहे तर हा याचा अभ्यास फंगीचा. तर फंगी पाहण्याआधी इथं तुम्हाला काही डायग्राम दिलेले आहेत त्यांनी. इथं जी पॅरामोसियमची आहे, त्याच्यानंतर अँटामिबाची दिलेली आहे, नंतर हा जो आहे हा प्लाझ्मोडियम आहे जो आपल्याला ज्यांनी दाखवलेले आहेत अँड दीज आर द एक्झाम्पल ऑफ प्रोटोझोआ. त्याच्यानंतर आपल्याला ज्याचा अभ्यास करायचा आहे दॅट इज द फंगी. साईज ॲप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. याची साईज जी आहे तर 10 ते 100 मायक्रोमीटर दरम्यान आहे. याचं पहिलं कॅरेक्टर, दीज आर फाउंड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर अँड डेड बॉडीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल. हे कुठे पाहायला मिळतात की जिथे कुजलेले सडलेले अन्नपदार्थ असतील किंवा काही डेड बॉडीज असतील त्याच्यावर आपल्याला हे जे प्रामुख्याने फंगी जे आहेत त्याच्यावर आपल्याला पाहायला मिळतात, ज्याला आपण सॅप्रोफाइट्स म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर दीज आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. सम आर युनिसेल्युलर अँड अदर आर व्हिजिबल विथ नेकेड आईज. आता याच्यामध्ये युकॅरियोटिक, आता युकॅरियोटिक म्हणजे नेमकं काय की सेल वेल डेव्हलप आहे, सेल ऑर्गॅनरीज त्याच्या आतमध्ये प्रेझेंट आहेत. आणि युनिसेल्युलर म्हटलेला काही याच्यामधले जे आहे ते युनिसेल्युलर आहे, एकपेशी आहे, आणि काही जे आहेत ते व्हिजिबल विथ नेकेड आईज म्हणजे डोळ्यांनी जर ते दिसत आहे म्हणजे दीज आर द मल्टीसेल्युलर. म्हणजे काही युनिसेल्युलर आणि काही मल्टीसेल्युलर फंगी आपल्याला पाहायला मिळतात. देन थर्ड वन दॅट इज द सॅप्रोट्रॉपिक, म्हणजे तेच आपण याला सॅप्रोफाइट्स असं सुद्धा म्हणू शकतो. त्यांनी ॲब्सॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. त्यांचं अन्न जे आहे हे अन्न ते कुजलेल्या पदार्थापासून मिळवतात. देन फोर्थ वन, दे रिप्रोड्यूस
सेक्स्युअली अँड असेक्स्युअली बाय सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग. आता इथे सेक्स्युअली रिप्रोडक्शन दाखवलेलं आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट याच्या संयोगातून नवीन जीव तयार होतो. धिस टाईप ऑफ द रिप्रोडक्शन इट इज कॉल्ड द सेक्स्युअली रिप्रोडक्शन. याचा डीपमध्ये अभ्यास तुम्हाला इथं दिलेला नाही आहे, तो आपल्याला 9वी आणि 10वीमध्ये विस्तृत करायचा आहे. इथे फक्त एवढं लक्षात ठेवा की सेक्स्युअली रिप्रोडक्शनमध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट हे दोन्ही गॅमेट जेव्हा एकत्र येतात आणि तेव्हा नवीन जीव तयार होतो, तेव्हा त्याला आपण सेक्स्युअली रिप्रोडक्शन म्हणतो. आणि असेक्स्युअलमध्ये अशा प्रकारची प्रक्रिया राहत नाही. याच्यामध्ये सिंगल जो आहे तर यांनी सेल डिव्हिजन म्हटलेलं आहे. तर सेल डिव्हिजन मी तुम्हाला आधीच एक्सप्लेन केलेलं आहे की एका सेलचा जो आहे वेल डेव्हलप सेल आतमधला सायटोप्लाझम आणि न्यूक्लियर डिवाइड होतो आणि 2 सेपरेट सेल तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. दिस इज द सेल डिव्हिजन. अँड देन बडिंग. बडिंग म्हणजे जी सेल आहे त्या सेलला कालांतराने एक थोडंसं असं बडसारखा भाग आलेला दिसतो आणि हा जो बड आहे हा काही कालांतराने वेल डेव्हलप झाल्यानंतर हा डिटॅच होऊन जातो आणि एक सेपरेट सेलमध्ये डेव्हलप झालेला पाहायला मिळतो. अँड धिस इज कॉल्ड बडिंग. हे जे एक्झाम्पल जर आपण पाहिले तर याचे एक्झाम्पल आहेत बेकर्स ईस्ट, नंतर एक आहे कॅन्डिडा आणि एक आहे मशरूम. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फंगी. याचे एक्झाम्पल इथे तुम्हाला फंगीचं हे एक्झाम्पल इथे आपल्याला पाहायला मिळेल. एक्झाम्पल आहे इथे फंगीचं दिलेलं, दॅट इज द सॅकरोमायसिस. दिस इज द एक्झाम्पल ऑफ फंगी. आता याच्यानंतर जे आपण हे सर्व कॅरेक्टर फंगीचे इथे पाहिलेले आहेत, याच्यानंतर आपल्याला ज्याचा अभ्यास करायचा आहे दॅट इज द अल्गी. तर इथे अल्गीचा अभ्यास करायला आपण सुरुवात करूया. साईज अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. म्हणजे याची आणि फंगीची साईज, म्हणजे अल्गी आणि फंगीची साईज जवळपास एकसारखी आपल्याला पाहायला मिळते. याच्यामधला पहिला कॅरेक्टर, दे आर ॲक्वॅटिक, म्हणजे हे सर्व पाण्यामध्ये राहतात. युकॅरियोटिक, युनिसेल्युलर ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. युकॅरियोटिक आहेत. युकॅरियोटिक म्हणजे सेल जी आहे न्यूक्लियस आतमध्ये वेल डेव्हलप आहे, एकपेशी आहे. आणि ऑटोट्रॉपिक म्हणजे यांच्यामध्ये सायटोप्लाझम यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट राहतो, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट, लुक ॲट दिस थर्ड पॉईंट. फोटोसिंथेसिस इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. हे आपण आधीच एक्सप्लेन केलं. ऑटोट्रॉपिक आहे म्हणजे याच्या आतमध्ये क्लोरोप्लास्ट आहे आणि क्लोरोप्लास्टच्या मदतीने ते फोटोसिंथेसिस प्रोसेसच्या साहाय्याने स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि म्हणून याला आपण ऑटोट्रॉपिक असं सुद्धा म्हणतो. याचे एक्झाम्पल जर आपण पाहिले तर क्लोरेला आहे त्याचं एक्झाम्पल. नंतर क्लॅमॅडोमॉनस आहे. दीज आर द सेकंड एक्झाम्पल इन केस ऑफ द अल्गी. देन व्हेरी फ्यू स्पेसीज ऑफ अल्गी आर युनिसेल्युलर. याच्या अल्गीच्या खूप अशा कमी स्पेसीज आहे की जे आपल्याला युनिसेल्युलर पाहायला मिळतात. अँड मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर. त्याच्यामधल्या जास्तीत जास्त ज्या स्पेसीज आहेत ह्या मल्टीसेल्युलर आहेत आणि ह्या आपण उघड्या डोळ्यांनी सुद्धा पाहू शकतो. दिस इज द कॅरेक्टरिस्टिक्स इन केस ऑफ अल्गी. अल्गीचं जे एक्झाम्पल आपण इथं पाहिलेलं आहे क्लोरेला, तर हिची जी फिगर आहे इथे दाखवलेली आहे, दिस इज द क्लोरेला आणि याचं दिस इज द कॅरेक्टरिस्टिक्स इन केस ऑफ अल्गी. आता या पाठामधला सर्वात शेवटचा पॉईंट दॅट इज द व्हायरसेस. याच्या आधी आपण जेवढी साईज पाहिली ती साईज सर्व मायक्रोमीटरमध्ये पाहिली. आता इथे जे साईज जर आपण जी पाहतो तर ॲप्रॉक्सिमेटली 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. नॅनोमीटर म्हणजे अल्गी, फंगी, प्रोटोझोआ आणि बॅक्टेरिया याच्यापेक्षा व्हायरस कितीतरी पटीने हा छोटा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडरिंग as a living organism or they are said to be organisms at the age of living and non-living. हे सर्वात महत्त्वाचा, organism at the age of living and non-living. They are studied under microbiology. आता व्हायरसला एक तर लिव्हिंग नाही म्हणतायत आणि नॉन लिव्हिंग नाही म्हणतायत, कारण हा शब्द तसा दिलेला आहे की ती लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग अशा स्टेजवर आपल्याला पाहायला मिळतात. कारण जेव्हा ते त्यांच्या होस्टच्या बॉडीमध्ये असतात, म्हणजे ते एकतर प्राण्यामध्ये किंवा प्लांटमध्ये जेव्हा असतात तेव्हा ते लिव्हिंगसारखे सर्वाईव्ह करतात आणि जेव्हा ते बाहेर ॲटमॉस्फिअरमध्ये असतात ते एक लुक लाईक अ नॉन लिव्हिंग. म्हणजे जोपर्यंत त्यांना एखादी बॉडी मिळत नाही, होस्ट मिळत नाही, म्हणजे एक तर ते प्राण्यांच्या बॉडीच्या मध्ये जात नाहीत किंवा प्लांटच्या बॉडीमध्ये जात नाही, तोपर्यंत ते तिथे जिवंत म्हणजे लिव्हिंगमध्ये कन्वर्ट होत नाही. सध्या जो व्हायरस आहे, आपण अशाच एका व्हायरसच्या बाबतीत सध्या सर्व जग त्रस्त झालेला आहे आणि तो म्हणजे कोविड-19चा. आपण त्याचा सध्या
सर्व जग ज्याच्यामुळे एक प्रकारचा ठप्प झालेला आहे आणि तो सुद्धा एक प्रकारचा व्हायरस आहे. आता इथे याचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया. याच्यामधला पहिला कॅरेक्टर, फर्स्ट कॅरेक्टर इन केस ऑफ व्हायरस. Viruses are extremely minute, that is they are 10 to 100 times smaller. Look at this, they are 10 to 100 times smaller than bacteria and can be seen only with electron microscope. बॅक्टेरियापेक्षा 10 ते 100 पटीने ते आपल्याला छोटे असलेले पाहायला मिळतात आणि त्यांना जर पाहायचं असेल तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या सहाय्यानेच पाहावं लागतं. कारण मायक्रोस्कोपचे वेगवेगळे प्रकार आहे. सिंपल मायक्रोस्कोप आहे, कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे. तर या साध्या मायक्रोस्कोप जे आहेत यांच्यामध्ये हा दिसत नाही आणि त्याला पाहण्यासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचाच वापर करावा लागतो. देन सेकंड पॉईंट, दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल. आता हे स्वतंत्र कणाच्या रूपात आढळतात. व्हायरस ज्याला आपण विषाणू म्हणतो. व्हायरस इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ DNA, दॅट इज द deoxyribonucleic acid. Look at this. Virus is a long molecule of DNA or RNA. RNA चा लॉंग फॉर्म आणि DNA दिलेला आहे. रायबोन्यूक्लिक ॲसिड कवर्ड बाय प्रोटीन कोड. आता व्हायरस नेमकं काय आहे तर व्हायरस जो आहे हा एक प्रकारचा DNA किंवा RNAचा आहे. त्याच्यापासून बनलेला असतो आणि त्याच्या भोवताली आपल्याला प्रोटीनचं आवरण पाहायला मिळतं. म्हणून पहा, जेव्हा हा व्हायरस बाहेर ॲटमॉस्फिअरमध्ये असतो, तो जर डिस्ट्रॉय करायचा असेल तर त्याच्यावरची जी प्रोटीनची लेअर आहे ती तोडणं गरजेची आहे. आणि म्हणूनच आज रोजी आपण बऱ्याचदा TV वर किंवा जे आपल्याला सांगितलं जातं की आपण हात साधारणतः 20 सेकंदापर्यंत कंटिन्यू धुतले गेले पाहिजेत. साबणीने जेव्हा आपण धुतो तेव्हा तो जे सोप आहे ते सोप जे साबण त्या प्रोटीनच्या लेअरला डिस्ट्रॉय करतं आणि नंतर तो व्हायरस डेड झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर व्हायरसचं स्ट्रक्चर दिस कॅन बी मेड अप बाय द DNA or RNA and around this there is the presence of the layer of protein. एक प्रकारचं प्रोटीनचं कोट त्याच्या भोवताली आपल्याला पाहायला मिळतं. देन थर्ड वन, व्हायरसेस सर्वाइव्ह ओनली इन अ लिव्हिंग प्लांट ऑर ॲनिमल सेल्स अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन विथ हेल्प ऑफ होस्ट सेल अँड क्रिएट देअर न्यूमरस रेप्लिका. देन दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल अँड बिकम अ फ्री. These free viruses again infect new cells. बघा, वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात. ते असे बाहेर राहू शकत नाहीत. या पेशीच्या मदतीने हे जे व्हायरस आहे हे स्वतःचे प्रोटीन्स बनवतात व स्वतःच्या असंख्य अशा प्रतिकृती तयार करतात आणि त्यानंतर जी होस्ट सेल आहे त्याला डिस्ट्रॉय करून त्या ज्या बनलेल्या ज्या प्रतिकृती आहेत त्या होस्टमधल्या नवीन पेशीच्या आतमध्ये एंट्री करतात आणि परत त्याला ते इफेक्ट करतात आणि त्याला डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करतात. देन लास्ट कॅरेक्टरिस्टिक्स इन केस ऑफ व्हायरस, व्हायरसेस कॉजेस मेनी डिसीज टू प्लांट अँड ॲनिमल. व्हायरस जो आहे हा प्लांट्स आणि ॲनिमलला वेगवेगळ्या प्रकारच्या जे रोग आहेत ते रोग याच्यामार्फत होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज जो व्हायरस आहे तो जो आहे कोविड-19 हा जो आजार कोरोना ज्याला आपण म्हणतो हा सुद्धा एका व्हायरसमुळे झालेला आपल्याला पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपलं पूर्ण चॅप्टर संपलेलं आहे. या चॅप्टरमध्ये आपण लिव्हिंग वर्ड्स अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स या चॅप्टरमध्ये आपण कशा प्रकारे क्लासिफिकेशन केल्या गेलेलं आहे हे आपण पाहिलं. आणि जे वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये प्रोटोझोआ, फंगी, अल्गी, व्हायरस, बॅक्टेरिया आहे, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी यांचे सर्वांचे आपण कॅरेक्टरसुद्धा या पाठामध्ये पाहिलेले आहेत. निश्चितच या तिन्ही लेक्चरमधून तुम्हाला हा चॅप्टर चांगल्या प्रकारे समजला असेल असं मी गृहीत धरतो. तर हे तिन्ही लेक्चर माझे तुम्ही व्यवस्थित समजून घेतलेत, पाहिले, त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद.